आणि काही कारणानं ती वडील काहीतरी बोलल्यामुळं त्यांनी मला घरी येऊन मारहाण केली सकाळी. मी आणि माझी आई दोघीच होतो आम्ही घरी, वडील पण शेताकडे गेलेले. आणि मी भांडणं झालं त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले मुलाला घेऊन. तर त्यांनी तिथून एनसी दाखल करून परत येताना त्यांनी रस्त्यावर गाठून 5-6 जणांनी मला काठीनं आणि नरड्यावर पाय देऊन मारहाण केली. त्यांनी पूर्ण साडी फेडली तरी पण त्यांनी मला सोडलेले नाहीत. आणि एक बाई धरली आहे त्यांची आणि चौघांनी येऊन मला मारहाण केली, नरड्यावर पाय देऊन, पोटावर पाय देऊन, हे करून पोटानं असं खाली पडल्यावर पण पायानं मारलेत त्यांनी. तुझं नाव काय ताई? खुबा चव्हाण, सागर चव्हाण आणि राजू चव्हाण आणि शारदाबाई आणि रमेश चव्हाण. घटना घडल्यावर कुठल्या पोलीस स्टेशनला गेलता? नळदुर्ग पोलीस स्टेशनला गेलते. नेमकी कुठली घटना घडलेली आहे, कुठं म्हणजे घडली आहे? चिकनी तांडा अंदूर मध्ये. संबंधित पोलीस स्टेशनला तुम्ही साक्षी आहे का? बीट अंमलदारांनी काय केलं कारवाई? बीट अंमलदाराला फोन केला मी भांडणं झाल्यावर. तर मी स्वतःच्या जीवालाच काय तर बरं वाईट करून घेईन, मला एवढं वैताग आलं, एवढं मारलेत मला. आणि आत्ताच्या आता तुम्ही या म्हणल्यावर तुम्ही काय करायचं ते करा, माझ्यावर का ढकलताय म्हणून फोन ठेवून दिला त्याने. आणि माझ्या वडिलाला घेऊन मी त्याच स्थळी त्याच ह्याच्या परिस्थितीत पोलीस स्टेशनला गेले. तर त्यांनी माझ्याकडनं येतात त्या दुसऱ्या पार्टीकडे जे मारहाण केली त्या पार्टीकडे येऊन शेतात हिंडत होते त्यांनी. आणि तिथून गेल्यानंतर मी गेल्यावर तुम्ही बोला तुमचं काय म्हणून दवाखान्याचं कागद लिहून देतो, तुम्ही दवाखान्यात जावा म्हणले. तिथून 8-9 वाजेपर्यंत बसवलं त्यांनी सिव्हिलमध्ये. आणि मी परत तांड्याकडे आले, त्यांनी चौकशी केली, परत आले आणि सकाळी 8 वाजता म्हणले. 8 वाजता गेले तर 8 वाजता म्हणलं मी परीक्षा स्थळावर आहे आणि केंद्रावर आहे, तुम्ही 2 वाजता या. मग एनसी दाखल करून घ्या म्हणलं. नाही म्हणले. मी शेजारचे ते नागण्या साहेबाला बोलले तर त्यांनी म्हणले की एनसी दाखल करून घ्या. एनसी दाखल करून घेतली आणि तिथून पाठवले. तर त्यांनी नंतर मी 2-4दा गेले परत. सकाळी या म्हणले, एक दिवशी म्हणले 5 वाजता या, मला नाही येणं होत, माझं मिस्टर बाहेर राहतात म्हणल्यावर त्यांनी काय म्हणले मग सकाळी या. सकाळी गेले तर सकाळी म्हणतात की नाही आज त्यांच्या पार्टीचं म्हणजे पुढच्या पार्टीचे त्यांनी दवाखान्यात आहेत, त्यांचं काय तर कारण आहे आणि तुम्ही उद्या या म्हणले. उद्या या म्हणलं तर मी नंतर कॉल पण केला नाही आणि त्यांनी बोलले पण नाहीत मला काही. कोण आहेत बीट अंमलदार आणि तुम्ही आज पोलीस अधीक्षकांना भेटलात? बीट अंमलदार ते दिलीप राठोड म्हणून आहेत. आणि डीएसपी ऑफिसला आले तर डीएसपी ऑफिसला तुम्ही का गेलात, का गावपणा करालात, तुम्हाला मी घेतो म्हणलो, तुम्हाला न्याय देतो म्हणलो, मी काय माझ्या पद्धतीने हँडल करतो, असं हेच भाषा बोलाले. 3-4दा जाऊन आले मी तरी. आज एसपी मॅडमला भेटत आपण काय सांगितलं? एसपी मॅडम म्हणले इथून तुम्हाला न्याय भेटून जाईल आणि इथून गेल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला जावा बोलले. आणि त्यांनी कॉल केलता PSI ला का कुणाला केलता त्यांनी. मग त्यांनी बोलले तुम्ही परत जावा म्हणून. मागणी काय आता? मागणी काही नाही बघा सर, माझं जे मारायची धमकी दिली त्यांनी मला माझे शेजारी लेकरं नसले असते तर मला मारूनच टाकले असते. ते एवढं प्रयत्न एवढं ही केलेत की त्यांनी काय सांगू नये तेवढं त्रास दिलाय मला. 103 वेळा झालं साहेब, 3 वेळा झालं, 4थी वेळ आहे सर. त्यांनी लॉकडाऊन मध्ये पण 5-6 जणांनी त्यांचे सगळे भाऊ येऊन त्यांनी नोकरीवरती येऊन केले त्यांनी. मी हे म्हणलं तर नाही तुझं बघतो चुलत भाऊकीचे आहेत. चुलत भाऊकी आहे आणि तू इथंच का राहतेस, तू इथंच कस काय शेती घेतली, आई वडिलाच्याच घरी काय आहे, तुझं दर वेळेसच हे कारण आहे. आणि तुला वर्षाच्या आत कसं संपवतो, तुला वर्षाच्या आत कापूनच टाकतो, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी काय लाखानं खेळतो, माझ्याकडे पैसा मी सरकार खरेदी करतो, अशी ही भाषा वापराले सर. त्यानं तरी 5-6 वर्षापासून त्रास द्यायला सर आम्हाला. मागणी काय आहे? मागणी काय सर, रीत सर मला न्याय भेटावा बघा. त्यांनी मला कधीच हात लावू नये किंवा माझ्याकडे त्यांनी वाकडी नजरेनं सुद्धा पाहू नये. माझे मिस्टर बाहेर राहतात, मी एकटी राहते, माझं शिक्षण झालेलं आहे, मी गटाचं ह्याचं काम करत हिंडते, मी कुठं पण हिंडाले फिराले, असं रस्त्याला गाठून मारले किंवा कुठेही काही केलं तर मला काय. सर याच्यानंतर जर माझ्या कुटुंबियाला, माझ्या आई वडील आणि मी तिघेच राहतोय घरी आणि लेकराला पण शाळेतून येताना जरी त्यांनी काही केलं तरी त्यांनी जबाबदार राहणार आहेत बघा. माझ्या जीवाला जरी, आई वडिलांच्या जीवाला जरी काही झालं तर ते त्यांचं परिवार पूर्ण जिम्मेदार राहील. आणि ते बीट अंमलदार त्यांनी कोणत्याच ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केले नाहीत. म्हणजे सतत मी बोलले ना, त्यांच्याकडे कॉल करू सांगाले त्यांनी माहिती पूर्ण. आणि मी बघतो, मी ही करतो म्हणून त्यांच्या सोबत हिंडाले. मी जाताना सुद्धा त्यांच्या सोबतच ही करालेत त्यांनी, सारखं त्यांच्या सोबत संपर्क साधालेत त्यांनी.
आणि काही कारणानं ती वडील काहीतरी बोलल्यामुळं त्यांनी मला घरी येऊन मारहाण केली सकाळी. मी आणि माझी आई दोघीच होतो आम्ही घरी, वडील पण शेताकडे गेलेले. आणि मी भांडणं झालं त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले मुलाला घेऊन. तर त्यांनी तिथून NC दाखल करून परत येताना त्यांनी रस्त्यावर गाठून 5-6 जणांनी मला काठीनं आणि नरड्यावर पाय देऊन मारहाण केली. त्यांनी पूर्ण साडी फेडली तरी पण त्यांनी मला सोडलेले नाहीत. आणि एक बाई धरली आहे त्यांची आणि चौघांनी येऊन मला मारहाण केली, नरड्यावर पाय देऊन, पोटावर पाय देऊन, हे करून पोटानं असं खाली पडल्यावर पण पायानं मारलेत त्यांनी. तुझं नाव काय ताई? खुबा चव्हाण, सागर चव्हाण आणि राजू चव्हाण आणि शारदाबाई आणि रमेश चव्हाण. घटना घडल्यावर कुठल्या पोलीस स्टेशनला गेलता? नळदुर्ग पोलीस स्टेशनला गेलते. नेमकी कुठली घटना घडलेली आहे, कुठं म्हणजे घडली आहे? चिकनी तांडा अंदूर मध्ये. संबंधित पोलीस स्टेशनला तुम्ही साक्षीदार आहे का? बीट अंमलदारांनी काय केलं कारवाई? बीट अंमलदाराला फोन केला मी भांडणं झाल्यावर. तर मी स्वतःच्या जीवालाच काय तर बरं वाईट करून घेईन, मला एवढं वैताग आलं, एवढं मारलेत मला. आणि आत्ताच्या आता तुम्ही या म्हणल्यावर तुम्ही काय करायचं ते करा, माझ्यावर का ढकलताय म्हणून फोन ठेवून दिला त्याने. आणि माझ्या वडिलाला घेऊन मी त्याच ह्याच्या परिस्थितीत पोलीस स्टेशनला गेले. तर त्यांनी माझ्याकडनं येतात त्या दुसऱ्या पार्टीकडे जे मारहाण केली त्या पार्टीकडे येऊन शेतात हिंडत होते त्यांनी. आणि तिथून गेल्यानंतर मी गेल्यावर तुम्ही बोला तुमचं काय आहे म्हणून दवाखान्याचं कागद लिहून देतो, तुम्ही दवाखान्यात जावा म्हणले. तिथून 8-9 वाजेपर्यंत बसवलं त्यांनी सिव्हिल मध्ये. आणि मी परत तांड्याकडे आले, त्यांनी चौकशी केली, परत आले आणि सकाळी 8 वाजता म्हणले. 8 वाजता गेले तर 8 वाजता म्हणलं मी परीक्षा स्थळावर आहे आणि केंद्रावर आहे, तुम्ही 2 वाजता या. मग NC दाखल करून घ्या म्हणलं. नाही म्हणले. मी शेजारच्या ते नागण्या साहेबाला बोलले तर त्यांनी म्हणले की NC दाखल करून घ्या. NC दाखल करून घेतली आणि तिथून पाठवलं. तर त्यांनी नंतर मी 2-4दा गेले परत. सकाळी या म्हणले, एक दिवशी म्हणले 5 वाजता या, मला नाही येणं होत, माझं मिस्टर बाहेर राहतात म्हणल्यावर त्यांनी काय म्हणले मग सकाळी या. सकाळी गेले तर सकाळी म्हणतात की नाही आज त्यांच्या पार्टीचं म्हणजे पुढच्या पार्टीचे त्यांनी दवाखान्यात आहेत, त्यांचं काय तर कारण आहे आणि तुम्ही उद्या या म्हणले. उद्या या म्हणलं तर मी नंतर कॉल पण केला नाही आणि त्यांनी बोलले पण नाहीत मला काही. कोण आहेत बीट अंमलदार आणि तुम्ही आज पोलीस अधीक्षकांना भेटलात? बीट अंमलदार ते दिलीप राठोड म्हणून आहेत. आणि DSP ऑफिसला आले तर DSP ऑफिसला तुम्ही का गेलात, का गावपणा करालात, तुम्हाला मी घेतो म्हणलो, तुम्हाला न्याय देतो म्हणलो, मी काय माझ्या पद्धतीने हँडल करतो, असं हेच भाषा बोलाले. 3-4दा जाऊन आले मी तरी. आज SP मॅडमला भेटत आपण काय सांगितलं? SP मॅडम म्हणले इथून तुम्हाला न्याय भेटून जाईल आणि इथून गेल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला जावा बोलले. आणि त्यांनी कॉल केलता PSI ला का कुणाला केलता त्यांनी. मग त्यांनी बोलले तुम्ही परत जावा म्हणून. मागणी काय आता? मागणी काही नाही बघा सर, माझं जे मारायची धमकी दिली त्यांनी मला माझे शेजारी लेकरं नसले असते तर मला मारूनच टाकले असते. ते एवढं प्रयत्न एवढं ही केलेत की त्यांनी काय सांगू मी, तेवढं त्रास दिलाय मला. 103 वेळा झालं साहेब, 3 वेळा झालं, हे 4थी वेळ आहे. किती वेळ आहे सर? त्यांनी लॉकडाऊन मध्ये पण 5-6 जणांनी त्यांचे सगळे भाऊ येऊन त्यांनी नोकरीवरती येऊन पोरीला मारलं का? त्यांनी. मी हे म्हणलं तर नाही तुझं बघतो. चुलत भाऊकीचे आहेत. चुलत भावकी आहे आणि तू इथंच का राहतेस, तू इथंच कस काय शेती 4 वेळा घेतली, झाले, मी जाऊ दे बाबा. आई वडिलाच्याच घरी काय आहेस, उगाच जाऊन ये. तुझे दर वेळेसच हे कारण आहे. आणि तुला वर्षाच्या आत कसं संपवतो, तुला वर्षाच्या आत कापूनच टाकतो, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी काय लाखानं खेळतो, माझ्याकडे पैसा मी सरकार खरेदी करतो, अशी ही भाषा वापराले सर त्यांनी. मागणी काय आता? त्यानं तरी 5-6 वर्षापासून त्रास द्यायले सर आम्हाला. तुमची मागणी काय आहे? मागणी काय सर, रीत सर मला न्याय भेटावा बघा. त्यांनी मला कधीच हात लावू नये किंवा माझ्याकडे त्यांनी वाकडी नजरेनं सुद्धा पाहू नये. माझे मिस्टर बाहेर राहतात, मी एकटी राहते, माझं शिक्षण झालेलं आहे, मी गटाचं ह्याचं काम करत हिंडते, मी कुठं पण हिंडाले फिराले, असं रस्त्याला गाठून मारले किंवा कुठेही काही केलं तर मला काय